तर मित्रांनो आता आम्ही शेतामध्ये आलो इकडं आणि गवत गोळा करायला चाललंय। तुम्हाला दाखवतो की गवत आता आम्ही संपूर्ण पावसाळ्याभरासाठी जनावरांसाठी गवत जमा करून ठेवणार आहे इथं। आणि सर्व असा निसर्ग वगैरे आहे बाहेर, इकडं सनसेट वगैरे असून थोडा, आणि आम्ही गवत गोळा करतो तुम्हाला दाखवतो। इथं समोर गवत आहे का? तर मित्रांनो इथं आहे आणि ते गवत वगैरे कसं लावायचं ते आम्हाला शिकवत्या, आणि नंतर ना समीर लावणार आहे तसं गवत गोळा करणार आहे सर्व। तर मित्रांनो तुम्ही जे बघताय जनावरांसाठी आपण काढून ठेवतोय आणि संपूर्ण पावसाळ्याभर पुरणार आपल्याला गवत वगैरे। आणि आपण शेतकरी कसं करतात की पहाटे सकाळी 6 वाजता चालू करतात आणि नंतर ना दुपारी 1 पर्यंत, कारण की पहाटे लवकर चालू करायचं। लवकर चालू केल्यामुळे काय होते की हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे नमी असते ना, थंड गारवा असतो, त्याच्यामुळे गवत कापताना मोडत नाही। आणि 1 वाजेपर्यंत करायचं, म्हणजे ऊन जास्त झालं डोक्यावरती सूर्य आला की ऊन जास्त झालं की गवत मोडायला चालू होतं, मग त्याच्यामुळं दुपारचं काही जास्त काम करता येत नाही उन्हातून। मग फक्त आपण सकाळी पहाटे जेवढं होईल तेवढं करतो आपण काम ते। तर इथं जवळपास मराठी शाळा आहे कुठेतरी, त्याचा तुम्हाला आवाज येते का बघा। शाळेतील मुलं गणिताचे पाढे वगैरे म्हणतात ते। हा समोरचा जे तुम्हाला भाग दिसत असेल हा कुसोळेवाडीचा आहे, आणि मी आता कदमवाडीच्या भागामध्ये, कदमवाडी आणि कुसोळेवाडी असे थोडं 500 मीटरच्या अंतरावरती आहे। तर मित्रांनो मला अजूनही आठवते की ज्यावेळेला मी चांगला होतो, मला दिसत होतं, त्यावेळेला आम्ही असं गवत वगैरे म्हणजे कापायला जायचो नाही, पण गोळा वगैरे करायला जायचो। आणि सर्व घरची मोठी लोके वाडवडील असं गवत वगैरे कापून ठेवायची तर, आणि आम्ही नंतर जाऊन ते जमा करायचो, एका जागेवर गोळा करायचो। तर मित्रांनो इथं दिसत असेल तुम्हाला समीर आहे, आणि ज्या दिवसभर कापलेल्या पेंड्या आहेत, आपल्या कट्टीच्या पेंड्या आहेत, त्या कट आपण असं गोळा करून एक साईडला लावून घेतोय, जेणेकरून नंतर घरी न्यायच्या वेळेला संपूर्ण रानात फिरायची गरज नाही। आपण एका जागेवर इथून असं मोठा पेंडी कट्टामध्ये भारा बांधून घेऊन जाऊ शकतो। तर आता बघताय आशिष आणि समीर आहे, दोघंजण गोळा करते ते, मी फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय, मला दिसत नाही, मला काहीच करता येत नाही, मी फक्त शांत आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय इथून। अंदाज पंचे कॅमेरा फिरवतोय फक्त। हे कुठे इथं जमा करताय ना, इकडं इकडं, ओके हां ठीक आहे। ठेव, जास्त अंगावर धरू नको, कुचळायचं त्यात। तर मित्रांनो
गावाकडचा जो निसर्ग आहे तेव्हा बऱ्यापैकी तुम्हाला मी असं स्लोमध्ये एकदम दाखवायचा प्रयत्न करतो की इकडे डोंगर, पवनचक्क्या, आकाश कसं आहे बघा. आपण पाचचा व्हिडिओ मित्रांनो बघितला असेल की भात काढणीचा. भात काढणीनंतर जे पिंजार जे उरतं आपल्याला ते आपण जनावरांसाठी जमा करून ठेवतो, ते गंजी बिंजी तुम्ही बघितले असेल. तर पिंजार प्रामुख्यानं असते, त्याच्यानंतर ही कट असत्या. मग आपण असं जमा करून ठेवणार की संपूर्ण पावसाळ्याभरासाठी जनावरांना कोरडा चारा काय घालायचा, तर हा आपण पिंजर आणि ही कट आणि कडबाणे असते. कडब्याचा व्हिडिओ जर सापडला भविष्यात पुढं तर मी तुम्हाला ते पण दाखवेल. तर प्रामुख्याने कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, की पिंजार किंवा कट हे भरपूर ह्यांना खोस असत्या. म्हणजे आपण जास्त हात घालून त्याच्यामध्ये बसलो की गावात वगैरे कापलं की थोड्या वेळानं आपल्या नंतर आंघोळ वगैरे करायला लागते, कारण की त्याला खूस असते. थोडं बारीक बारीक असं ते काटे असल्यागत असते, ते चावतं भरपूर शरीराला. त्याच्यामुळं आपण ते पण असते किंवा कुसळ म्हणून असते, कट असते ना, या कटीला त्यांना पुढं बी असते, ते कुसाळ असते, ते पण टोचतं एकदम भरपूर. मला लहानपणी ज्यावेळेला दिसत होतं त्यावेळेला जेवढं मी कॅमेरा चालवायला वगैरे शिकलो त्या सर्व गोष्टी मी आता यूज करतोय. प्रयत्न करतोय की सर्व व्यवस्थित सिनेमॅटिक शॉट दाखवायचा. जरी दिसले नाही तरी पण आपण अंदाजपंची सर्व कॅमेरा. तर मित्रांनो बघा, पेंड्या अशा उलट्या करून ठेवल्या आहेत आम्ही की त्याच्यामुळं जरी ऊन वारा पाऊस जरी आला तरी पण हलणार नाहीत पेंड्या आणि गवत आपल्या इथे मोडणार नाही, व्यवस्थित लागून राहील. तसं मी तिकडं मामीना ते विचारून घेतोय की कुठं लावायचं म्हणून ते. तर मित्रांनो, आता तुम्ही जो हा निसर्ग जो बघत असाल संपूर्ण क्षितिज मोकळा आहे आणि हा आता सध्याचं टेम्परेचर सांगायचं झालं तर 23-24 अंश सेल्सिअस तापमान आहे. आणि हा संपूर्ण थोड्याच वेळात म्हणजे 2 ते 3 तासामध्ये आता 17-18 अंश सेल्सिअस तापमान होईल. तर निसर्गाचा असा सर्व हे आहे बघा. म्हणजे निसर्गाच्या पुढं आपण किती हे आहे की 10 बाय 10च्या रूममध्ये AC लावायचा म्हटला तर आपल्याला किती खर्च येतो. आणि हा एवढा सर्व मोठा मोकळं आकाश, सर्व संध्याकाळ झाली की 17-18 अंश सेल्सिअसवरती टेम्परेचर खाली घसरते. 2 मिनटं फक्त शांत बसलं ना मित्रांनो, मी आता काय बोलत नाही बघा, पक्ष्यांचा वगैरे आवाज कसा ऐकू येतोय. चिमणीचा आवाज येतोय, पोपटाचा पण येतोय, कावळा पण आहे, कोकिळ पण आहे. तर मित्रांनो बघा, ही पहिल्यांदा हिरवं गवत असते. हिरवं गवत वाळल्यानंतर ते आम्ही कापून घेतो. कापून झालं की असं सर्व बांधायचं. ह्याच गवतातलं थोडं गवत घ्यायचं आणि त्याच्या कमरेत बांधायचं आणि नंतर आपण असं पेंडक्याला अशी उभी पेंडी लावणार, जेणेकरून की पिंजर वगैरे गावात वगैरे हे उडून जाणार नाही.
तर काल यात्रा झाल्यानंतर कोणतरी आपला मित्रच आहे, ती फोगाना कालचा आता पण वाजवतोय. तर जवळपास मित्रांनो सूर्यास्त होत चाललाय आता, आणि आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाणार आहे.